नमस्कार, मी हेमंत देसाई पुन्हा तुमच्या समोर आलेलो आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी। आज आपल्याला परत शरद पवार यांच्याबद्दलच बोलायचं आहे, कारण शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रसारित करण्यात आला। माझ्या मते पहिल्या दोन भागांपेक्षा हा तिसरा भाग हा सगळ्यात चांगला भाग झाला। आज मुलाखत अक्षरशः रंगली। संजय राऊतांनी सुद्धा अनेक चांगले प्रश्न विचारले आणि एका क्षणी तर शरद पवार आणि संजय राऊत खळखळून हसले। तो या मुलाखतीचा सर्वात चांगला क्षण होता असं मी म्हणतो। ज्याला म्हणतो ना, संपूर्ण एपिसोडमधली मुवमेंट काय, सगळ्यात चांगली मुवमेंट ती मुवमेंट होती। आणि ती मुवमेंट काय होती, तो क्षण काय होता ते मी तुम्हाला नंतर सांगेन। पण त्यापूर्वी हे सांगायला पाहिजे की शरद पवार यांनी आज स्पष्टपणे आपलं धोरण, आपली नीती स्पष्ट केली, खणखणीत शब्दामध्ये स्पष्ट केली। शरद पवार सामान्यतः स्पष्ट रोखठोक बोलण्याबद्दल प्रसिद्ध नसले तरी सुद्धा त्यांच्या शैलीत का होईना पण त्यांनी आज मन मोकळेपणाने आपल्या मनातला जो काही आतला आवाज आहे तो बाहेर लोकांना ऐकू येईल अशा प्रकारे ते बोलले। काय बोलले शरद पवारजी? पवार साहेब असं म्हणाले की प्रियांका गांधी यांच्याबद्दल यांचं घर त्यांना आता सोडायला लागणार आहे। त्यांना घरातून एक प्रकारे हद्दपार करण्याची जी काही कारवाई मोदी सरकारने केलेली ती अतिशय चुकीची आहे असं स्पष्ट शब्दात सांगितलं। संजय राऊत यांनी अतिशय चांगली गोष्ट केली, म्हणजे तोच त्यांनी पहिला प्रश्न विचारला आजच्या मुलाखतीला तिसऱ्या भागात। सुरुवातच त्यांनी या प्रश्नाने केली। काय म्हणाले शरद पवार? अनेकांना या देशामध्ये आज अशी स्थिती आहे की गेल्या 5-6 वर्षामध्ये की सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबद्दल प्रचंड विद्वेष पसरवण्याचं काम भाजपने केलेलं आहे। ज्या ज्या वेळी मोदी दिल्लीला येत असत वेगवेगळ्या परिषदांच्या निमित्त किंवा भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदा होत तेव्हा त्यावेळी ते पवार साहेबांना भेटत आणि पवार त्यांची कामं मार्गी लावत। गुजरातमध्ये जाऊन सुद्धा शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल याबद्दल सुद्धा पवार साहेब मार्गदर्शन करत, मदत करत। आणि हे त्यावेळी UPA मधल्या काही लोकांना आवडत नसत, त्यामुळे एका मंत्री परिषदेमध्ये बैठकीमध्ये सुद्धा याबद्दल विरोधाचा सूर आला की आपण मोदींना कशाला मदत करायची अशा प्रकारचे। तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सांगितलं, काय सांगितलं त्यांनी, की गुजरात हा या देशाचा भाग आहे ना, तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारने मदत करण्यामध्ये, मार्गदर्शन करण्यामध्ये काहीही चूक नाही। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मनाचं औदार्य, मोकळेपणा हा बघा तुम्ही, हा पूर्णपणे हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून त्यांनी काय ज्या गोष्टी घेतलेल्या असतील किंवा त्यांचा वारसा एक प्रकारे काँग्रेसला जो मिळाला आणि काँग्रेसच्या पंतप्रधानांना मिळाला तो कुठल्या प्रकारचा होता, लोकशाही परंपरांचा आदर करण्याची ही गोष्ट होती आणि ती डॉक्टर मनमोहन सिंगांकडे होती। आणि ती शरद पवार यांच्याकडे सुद्धा तोच वारसा आलेला आहे। त्यांचा विचाराचा जो सगळा दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे नेहरूंचाच विचार घेऊन ते चालत आलेले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मोदी स्वतः वेगवेगळ्या परिषदांमध्ये किंवा भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांचं मुख्य भाषण होत असत तेव्हा ते अत्यंत त्वेषाने कमालीचा विरोध डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाला, त्यांच्या धोरणांना करत असत। एक प्रकारे ते अतिशय वाईट शब्दामध्ये त्यांच्याबद्दल बोलत। पवारांनी हा शब्द वापरला पण हेटाळणी असा जो शब्द, हेटाळणी युक्त स्वर असे त्यांचा, कारण हे आपण अनेकांनी बघितलेले वेगवेगळ्या ठिकाणी मोदी कशा पद्धतीने डॉक्टर सिंग यांच्याबद्दल बोलत। मला आठवतंय की एकात्मता परिषदेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग असं म्हणाले होते की या देशामध्ये जे जे शोषित वंचित घटक आहेत की ज्याच्यामध्ये OBC असतील, दलित असतील आणि मुसलमान सुद्धा आहेत, या देशाच्या विकासामध्ये त्यांच्यावरती आपण अधिक भर दिला पाहिजे, त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे। पण मोदीजींनी, मला आठवते की या परिषदेच्या बाहेर येऊन लगेच सांगितलं, काय बाईट दिली त्यांनी, की बघा मनमोहन सिंग असं म्हणाले की सगळे काही रिसोर्स आहेत ते सगळे मुसलमानांना तुम्ही देऊन टाका, त्यांनाच प्राधान्य द्या, इतरांना देऊ नका, अशा प्रकारचा आशय किंवा अशा प्रकारचं सूचित ते करत होते। हे असं मनमोहन सिंग बोलले नव्हते। त्या मनमोहन सिंग यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ करून
काँग्रेस आणि डॉक्टर मनमोहन सिंग केवळ आणि केवळ मुस्लिमांचंच रांगोळी चालन करतायत आणि हिंदूंकडे दुर्लक्ष करतायत असं सांगण्यासाठी हे मोदीजींनी केलं. आणि हे मला माहिती आहे, हे पवारांनी सांगितलं नाही, पण त्यांच्या बोलण्यामुळे एक कुस्ती म्हणून मी जोडतो की ही अशी गोष्ट आहे. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्याबद्दलचा मुद्दा जो आहे तो पवारांनी सांगितला आणि अशा प्रकारचं धोरण हे चुकीचं आहे. मी तुम्हाला दुसरी गोष्ट या निमित्ताने सांगतो की एकदा केंद्रीय दक्षता आयोगाची बैठक होती जेव्हा वाजपेयी पंतप्रधान होते. त्या बैठकीसाठी उपपंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री या नात्याने लालकृष्ण अडवाणी हजर होते आणि विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार हजर होते. त्यावेळी शरद पवारांनी जे नाव सुचवलं ते अडवाणींना मान्य नव्हते. बऱ्याच वेळा चर्चा झाली, वाजपेयी सुद्धा हजर होते. मग वाजपेयी म्हणाले की आपण चहा मागूया, आपण चहा बरोबर गप्पा मारूया आपण. त्यांनी वातावरणातला तणाव कमी व्हावा याचे प्रयत्न केले आणि मग सांगितलं अडवाणींना की तुमचं एकमत होत नसेल तर अडवाणीजी मला असं वाटतं की पवार साहेबांना प्रशासनाचा अधिक अनुभव आहे, ते जास्त काळ सत्तेमध्ये होते म्हणून ते सुचवत आहेत ते विठ्ठल यांचं नाव मान्य करूया ना. आणि अडवाणींनी ते मान्य केलं. ते म्हणजे विरोधी पक्षनेत्याचा सन्मान करण्याची कशी त्यांची वृत्ती होती वाजपेयींची हे त्यांनी दाखवलं आणि जे आजच्या सरकारमध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये कसं दिसून येत नाहीये हे त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट काय त्यांनी सांगितली जी अत्यंत महत्त्वाची, पवारांच्याबद्दल वेगवेगळे प्रवाद निर्माण केले जातात, पसरवले जातात आणि पुन्हा येईनवाले देवेंद्र फडणवीस सातत्याने असं म्हणाले की पवारांच्याकडूनच असा प्रस्ताव आलेला होता की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करावी. त्यावर जेव्हा तो पॉइंटेड प्रश्न विचारण्यात आला, संजय राऊतांनी विचारला, तेव्हा त्यांनी सांगितलं पवारांनी की 2014 आम्ही जो पाठिंबा भाजपला दिला त्यावेळी माझी अशी व्यूहरचना होती की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये अंतर निर्माण व्हावं आणि ते अंतर निर्माण राहिलं तर भाजपची, अर्थातच त्यांनी सांगितलं नाही पण त्यांना असं म्हणायचं की त्यामुळे भाजपची ताकद कमी होईल. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की भाजपला सेनेची कशी मदत झालेली आहे. मुळामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये इथे काँग्रेस विचारांची माती आहे, त्या ठिकाणी भाजपचं बियाणं रुजलं तेच मुळी शिवसेनेच्या मदतीमुळे, नाहीतर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंच नसतं. शिवसेनेच्या ताकदीवरती भाजप इतका मोठा झाला की शिवसेनेपेक्षाही त्याची ताकद वाढली. म्हणून भाजपची ताकद कमी करायची असेल तर शिवसेनेला त्यांच्यापासून दूर ठेवायला पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला. पण पवारसाहेब असं म्हणाले स्वतः, परंतु एक प्रकारे त्याच्यामुळे काही काहीच निष्पत्ती झाली नाही. म्हणजे शिवसेना सरकारमध्ये गेले आपल्याला माहिती आहे, पण ती स्ट्रॅटेजी होती म्हणूनच मी हे केलेलं होतं. आणि नंतर फडणवीसांनी असाही आरोप केला होता की 2017 आणि 2019 सुद्धा पवारांनीच याबाबत नाव न घेता सांगितलं होतं की प्रस्ताव आणलेला होता आणि आमच्याबरोबर सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवली. तेव्हा पवारांनी असं सांगितलं की आमच्याशी त्यांच्या चर्चा झाल्या होत्या, माझ्याशी सुद्धा झालेली होती, हे मी नाकारत नाही. पवारांनी हे नाकारलं नाही. याच्या अगोदर, या मुलाखतीच्या अगोदर पवारांनी या संबंधीचं उत्तर द्यायलाच नाकारलेलं होतं. ते उडवाउडवीची उत्तरं त्यांच्याकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून दिली जातील. पण पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की हे प्रस्ताव आल्यानंतर जेव्हा पवार स्वतःच मोदींकडे गेले आणि ते तिथे गेल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमचा प्रस्ताव आलाय पण तो आम्हाला मान्य नाही. एक देशाच्या अडीअडचणीच्या काळामध्ये सहकार्याची भूमिका राहील, परंतु एक विचार म्हणून आमचा विचार वेगळा आहे आणि त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही, हे पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. याचाच अर्थ स्पष्ट आहे की भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आता भविष्यामध्ये जाण्याची सुतराम शक्यता नाही. या सगळ्या वदंता किंवा अफवा किंवा चर्चांना आता पूर्णविराम, फुलस्टॉप पवारांनी दिलाय असं आपण मानायला पाहिजे. याच्या पुढे या कितीही बातम्या पसरवल्या, पवारांबद्दल मोदीजींनी किंवा फडणवीस असतील किंवा चंद्रकांत दादा यांनी कितीही पॉझिटिव्ह विधानं केली तरी याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस
भाजपबरोबर जाण्याची शक्यता आहे असं कोणीही मानायचं यापुढे काही कारण नाही आहे. त्यामुळे याला फुलस्टॉप मिळाल्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हाच प्रवास पुढे चालू राहील हे स्पष्ट आहे. आता मी याबाबत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये काय होता तो असा की हे सरकार कशा प्रकारे चालू आहे. मी तुम्हाला सांगितलं की पवार आणि उद्धव ठाकरे यांनी खूप चांगलं काम करून दाखवलेलं आहे. चांगलं काम आहे पहिल्या 6 महिन्यातलं असं सांगितलं. पण पवारांनी हे सांगितलं कारण पवार हे आघाडीचे शिल्पकार असल्यामुळे ते पॉझिटिव्ह बोलणारच असं आपण धरून चालू. पण त्यांनी असं सांगितलं की 3 पक्षामधला डायलॉग अधिक असला पाहिजे. मनोहर जोशींच्या सरकारच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांचेच सरकार होतं पण त्यावेळी त्यांचा सुसंवाद चांगला होता. परंतु आता एक प्रकारे त्यांनी सूचित केलं आणि हे सामनाने छापलेलं आहे, हेडलाईनमध्ये छापलं आहे की संवाद अधिक पाहिजे आहे आणि हा संवाद कोणाकडून अधिक असला पाहिजे हे त्यांनी स्पष्टपणे सूचित केलेलं आहे. ते असं म्हणाले की शिवसेनेची पद्धत काय आहे की शिवसेनेची पद्धत ही वेगळी आहे. ती आदेशांची पद्धत आहे. एकदा आदेश दिल्यानंतर तो फॉलो करायचा एवढंच असतं. पण हे 3 पक्षांचं सरकार आहे त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये आदेशाची पद्धत नाही. त्यामध्ये नेतृत्वाने काही निर्णय घेतला तरी त्यापूर्वी चर्चा होतो, संवाद होतात आणि चर्चेने सगळ्या गोष्टी ठरतात. त्यामुळे आताही हे 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे केवळ शिवसेनेचं सरकार असल्यामुळे संवादावरती भर द्यावा लागेल आणि ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा करावं लागेल. एक प्रकारे त्यांनी असं सूचित केलं आहे की मुख्यमंत्र्यांना अधिक ओपन व्हायला लागेल, अधिक डायलॉग करावा लागेल, अधिक बोलावं लागेल. टीका केली नाही पण त्यांनी एक पॉझिटिव्ह टीका केली की त्यांच्या व्यक्तिमत्वामधला जो भाग आहे तो त्यांना थोडासा बदलावा लागेल. आणि प्रत्येक वेळी त्यांनी काँग्रेसची नाराजी समोर आली त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यांनी कुठल्याही प्रकारे नकारात्मक विधान केलं नाही. शरद पवारांनी काँग्रेसचीच एक प्रकारे बाजू लढवली, काँग्रेसचा किल्ला लढवला आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतात आणि काँग्रेसला दूर फेकून देत आहेत, काँग्रेसची उपेक्षा केली जाते या चर्चांना सुद्धा त्यांनी एक प्रकारे पूर्ण विराम दिला. म्हणजे शरद पवार यांनी, मी तुम्हाला या इथे सांगतो की नेहरूंच्या चौकटीतलं राजकारण किंवा काँग्रेसच्याच विचारांचं राजकारण ते करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा पक्ष असला तरी आणि स्वतंत्र पक्ष त्यांनी काढलेला आहे. तो चालवण्याचा, स्वतंत्रच ठेवण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहे. परंतु विचार काँग्रेसचा आहे. हा कसा आहे मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण. ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी प्रतापगडावरती आले होते त्यावेळी माहिती आहे की संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन जोरात होतं. काळे झेंडे दाखवायला लोक आले होते. त्यावेळी पवार साहेबांनी तो क्षण अनुभवलेला आहे. काळे झेंडे दाखवायला त्यावेळी ते काँग्रेसमध्ये काही काँग्रेसचा संबंध तेव्हा त्यांचा नव्हता किंवा तितकासा नव्हता संबंध. त्यावेळी काळे झेंडे दाखवण्यासाठी जे तरुण आले होते, पवारसाहेब सुद्धा तरुण होते, त्यावेळी नेहरू गाडीतनं जेव्हा उतरले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वांमुळे एकूण त्यांचा जो सगळा ऑरा करिश्मा होता त्यामुळे भारावून जाऊन काळी निशाणं दाखवणं, घोषणा दाखवणं वगैरे ते सगळं विसरूनच गेले होते. त्यानंतर सुद्धा त्यांनी जेव्हा जेव्हा नेहरूंना बघितलं होतं तेव्हा नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचा कसा प्रभाव त्यांच्यावरती पडलेला हे सुद्धा त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे नेहरू हे त्यांच्या मनामधून गेलेले नाहीत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय त्यांनी सांगितली ती अशी की विरोधी पक्षांची एकजूट होऊ शकते का असं संजय राऊतांनी त्यांना विचारलं. तेव्हा पवारसाहेब असं म्हणाले की आता कोरोनाचं संकट असल्यामुळे वेळोवेळी अशा भेटी होत नाहीत, पण जेव्हा आता पार्लमेंटचं सेशन होईल, संसदेचं सत्र होईल त्यावेळी भेटीगाठी होतील आणि अशा चर्चासुद्धा झालेल्या आहेत यापूर्वी. पण आता सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या चर्चा होणार झालेल्या आहेत, त्याचा पुढचा टप्पा गाठला जाणार आहे आणि अशी एकजूट करण्याचा बाबत तुम्ही पुढाकार घ्याल का असं जेव्हा संजय राऊतांनी विचारलं तेव्हा ते असं म्हणाले की मी नक्कीच पुढाकार घेईन. म्हणजे माझ्या नेतृत्वाखाली असं ते काही म्हणाले नाही. ते असं म्हणाले की सगळ्यांना एकत्र आणण्यामध्ये माझी काही मदत होऊ शकत असेल, माझ्या अनुभवाचा काही लाभ होत असेल तर मी जरूर त्यासाठी प्रयत्न करणार आणि करणारच असे त्यांनी सांगितलं आहे. आणि असा जर समर्थ पर्याय आपण देऊ शकतो याच्याबद्दल त्यांना आत्मविश्वास आहे.
आणि जर आज आपण देशामध्ये बघितलं तर काय दिसतं आपल्याला? विरोधी पक्षांची सरकार आहेत, काही ठिकाणी काँग्रेसची सरकार आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार आहे. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांचे संबंध चांगले आहेत. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू की विरोधी पक्षनेता म्हणून शरद पवारांनी लोकसभेत काम केलेलं आहे, त्याप्रमाणे विधानसभेमध्ये आपल्याला माहिती आहे की विरोधी पक्षात काम करताना 80 ते 86 त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं होतं. शेतकरी दंडी काढली होती, अनेक आंदोलनं केलेली होती, रस्त्यावर उतरून मोर्चे काढले होते, धरणं मोर्चे निषेध सगळं केलेलं होतं. आणि अलीकडे संविधान यात्रेच्या निमित्ताने सुद्धा गेटवे ऑफ इंडियाकडे आपण बघितलं की शरद पवार इतर सगळ्यांच्या बरोबर एकत्र आले होते संविधान बचाव यासाठी अलीकडच्या काळात. पण त्या काळी जेव्हा वाजपेयींचं सरकार होतं, वाजपेयींशी अतिशय चांगले ऋणानुबंध असूनही वाजपेयींच्या विनंतीवरून आपत्ती निवारणाच्या यंत्रणेचं नेतृत्व करण्याचं सुद्धा काम शरद पवारांनी केलेलं होतं. विदेशामध्ये सुद्धा वाजपेयींबरोबर ते गेलेले होते. परंतु ज्यावेळी वाजपेयींचं सरकार हे अल्पमतात आलं होतं, विश्वासदर्शक ठराव त्यांनी मांडला होता आणि त्यावेळी अण्णा द्रमुक हे भारतीय जनता पक्षाबरोबर पक्ष होता. त्यावेळी अण्णा द्रमुक अनेक बाबतीमध्ये त्यांची नाराजी प्रकट करत होते. जयललिता टीका करत होत्या सतत. त्यावेळी आता हे सरकार जाणार का वाचणार अशी चर्चा सुरू असताना शरद पवारांनी काय भूमिका घेतली की शरद पवारांनी त्यावेळी तातडीने बसपच्या मायावतींना फोन केला किंवा त्यांच्याशी संवाद साधला आणि संवाद साधल्यानंतर त्यांनी त्यांचं मन वळवलं आणि म्हणून वाजपेयींचं सरकार म्हणजे बसपची लाईन काय असेल हे काही सांगता येत नव्हतं. त्यामुळे पवारांनी हा प्रयत्न केला, त्यांनी बसपला सुद्धा विरोधी पक्षांबरोबर आणलं आणि त्यामुळे वाजपेयींचं सरकार पडू शकलं. त्यावेळी त्यांनी भाजपशी तडजोड केलेली नव्हती. वाजपेयींचं सरकार पाडण्यासाठी पवारांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका त्यावेळी निभावली हे लक्षात घेतलं. दुसरी गोष्ट अशी की पवारांचे विरोधी पक्षांशी कसे संबंध आहेत. मी तुम्हाला सांगितलं की आता मायावतींशी संवाद त्यांचा चांगला होता, जयललितांशी संवाद चांगला होता त्यांचा. पण त्यांनी एकदा सांगितलं होतं की जयललितांचा स्वभाव असा होता, वेगळा स्वभाव होता. एकदा द्रमुकाच्या करुणानिधींचा सत्कार सोहळा काहीतरी होता आणि त्यावेळी एक भोजनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याला पवार साहेब हजर होते. ते जयललितांना आवडलं नाही. म्हणजे हे उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारची संस्कृती तशी तामिळनाडूत आहे की विरोधी पक्षांशी काही संबंधच ठेवायचे नाही, ते शत्रूच समजायचे आणि विरोधी पक्षांबरोबर जे कोणी आपले समजा मित्र गेले तर त्यांनाही शत्रू समजायचं. हे पवारांना रुचणारं नव्हतं, तो त्यांचा स्वभाव नव्हता, ती त्यांची नियत नाही, हेही त्यांनी सांगितलं. पण त्याचवेळी ओडिशाचे जे नवीन पटनाईक आहेत, जे सामान्यतः तटस्थ असले तरी ओडिशामध्ये भाजपशी त्यांची लढाई आहे, काँग्रेसची लढाई आहे त्यांची, पण सातत्याने गेले कित्येक वेळा ते निवडून आलेले आहेत, त्यांचं सरकार समर्थपणे त्यांनी चालवले आहेत. त्यांचे जे वडील बिजू पटनाईक त्यांच्याशी सुद्धा शरद पवार यांचे अतिशय चांगले संबंध. बिजू पटनाईक हे ललित थापर जे उद्योगपती त्यांचे चांगले मित्र आणि ललित थापर यांच्या घरीच त्यांची बिजू पटनाईक यांची भेट होत असे आणि नवीन पटनाईक यांची सुद्धा ओळख त्यांची झाली. नवीन पटनाईक यांचे अतिशय चांगले संबंध पवारांचे आहेत. आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी आणि तिसरी आघाडी तयार होईल का असा एक प्रयत्न चालला होता आणि त्यावेळी शरद पवार आणि नवीन पटनाईक यांचीही चर्चा झाली होती. पण सांगायचा मुद्दा असा की आजच्या बदलत्या वातावरणामध्ये ममता बॅनर्जी असतील, स्टालिन असतील, म्हणजे DMKचे द्रमुकचे, त्यांच्याशी शरद पवारांचे चांगले संबंध आहेत. नवीन पटनाईक हे जरी तटस्थ असले एक प्रकारे, वारंवार क्रायसिसच्या वेळी, पेचप्रसंगाच्या वेळी ते भाजपच्या बाजूला जातात, त्या नवीन पटनाईकांना सुद्धा आपल्या बाजूला वळवण्यासाठी पवारांची मदत होऊ शकते. तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे सुद्धा
पेचप्रसंगाच्या वेळी कुंपणावरती असतात आणि अनेकदा भाजपला त्यांनी मदत केलेली असली तरी आता तेलंगणमध्ये सुद्धा भाजपशी त्यांचा संघर्ष जेव्हा जेव्हा होणार आहे आणि झालेलाही आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा आपल्या वळवण्यासाठी शरद पवार यांची मदत होऊ शकते. आंध्रमध्ये जे रेड्डी आहेत त्यांचे वडील तर काँग्रेसमध्येच होते, काँग्रेसशी भांडण होऊनच ते वेगळे झालेले आहेत. तेव्हा त्यांनाही काँग्रेसच्या पंखाखाली आणण्यामध्ये किंवा काँग्रेसच्या जवळ आणण्यामध्ये किंवा UPAच्या आघाडीमध्ये प्रस्तावित आघाडीमध्ये सामील करून घेण्यामध्ये शरद पवार यांचं योगदान होऊ शकेल, त्यांच्याशी सुद्धा त्यांचं डायलॉग होऊ शकेल असं मला वाटतं. थोडक्यामध्ये इतर सर्व जे विरोधी पक्ष आहेत त्यांना एकत्र आणण्यामध्ये शरद पवार हे मोठी आणि महत्त्वाची भूमिका निभावू शकतील. आणि आज आपण बघतोय की आज राजस्थानमध्ये काय चाललेलं आहे. राजस्थानमध्ये आज ना उद्या हे सरकार पाडण्याचे प्रयत्न होऊ शकतील. राजस्थानमध्ये काँग्रेस तोडण्याचा प्रयत्न, सचिन पायलटांना आपल्या बाजूला आणण्याचा प्रयत्न हा भाजप करतो आहे. परंतु अशा सगळ्या प्रयत्नांना समर्थपणे त्याला तोंड द्यायचं असेल तर विरोधी पक्ष एकत्र आले पाहिजेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणखीन जवळ एकमेकाच्या आले पाहिजेत आणि इतर पक्ष सुद्धा जवळ आले पाहिजेत. यासाठी शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता त्याची चांगली मदत होऊ शकते. आणखीन एक त्यांनी सांगितलं ते असं की गेल्या मुलाखतीत सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख केला होता की ते असं म्हणाले की 2014मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत राज्यामध्ये कोणीच नव्हते, फारसे काही महत्त्वाचे नेते नव्हते. राज्य पातळीवरती किंवा केंद्र पातळीवरती सर्व प्रकारच्या वाटाघाटींमध्ये चर्चांमध्ये त्यांना काही स्थान होतं असं अशातला भाग नाही. राज्यामध्ये सुद्धा त्यांना सगळे ओळखत नव्हते असं ते म्हणाले. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा हे आपलं मत सांगितलं त्याच दिवशी अशी बातमी आली, हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. आता ही बातमी कशी आली मला माहीत नाही. ज्या दिवशी पवारांनी देवेंद्रांना राष्ट्रीय राजकारणात अद्याप महत्त्व नाही असं जेव्हा म्हटलं त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांना संसदीय मंडळामध्ये भाजपच्या म्हणजे केंद्रीय संसदीय मंडळामध्ये स्थान दिलं जाईल अशी बातमी आली. आता ही बातमी त्या दिवशी येणं हा योगायोग आहे असेल मला माहीत नाही, किंवा त्याचा काय अनुभव लावायचा असेल तो आपण अवश्य लावू शकता. परंतु त्यांनी असं सांगितलं की आपलं मुख्यमंत्रीपद गेलं आहे ना, मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर मी विरोधी पक्षनेता झालो आणि विरोधी पक्षनेता म्हणून मला कामाचं अधिक समाधान मिळालं असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपद हे आढळ स्थान आपलं कधीच नसतं, पण देवेंद्र फडणवीसांना आपलं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे. आता आपण विरोधी पक्ष नेता आहोत, काही वर्ष हेच काम आपल्याला करायचं, हे नीट लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करायला पाहिजे. तेच आपण डोक्यात ठेवलं आपल्या सगळ्या बॉडी लँग्वेजमध्ये ते उतर आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद आपलं गेलेलं आहे, विरोधी पक्ष नेते म्हणून आपण आहोत आणि काम करावं. आज देवेंद्र फडणवीस फिरतायत सगळीकडे, त्याचाही उल्लेख पवारांनी केला. परंतु विरोधी पक्षनेता म्हणून आपण आहोत हे लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री नाही होत आपण, म्हणून ते डोक्यातनं काढून टाका असं एक प्रकारे त्यांनी सांगितलं. स्वतः पवारांनी त्या भूमिकेत राहिले नव्हते, ते काढून टाकलेलं होतं. कोरोनाचं संकट असल्यामुळे विशेषतः जास्त अशी गरज होती की मंत्री आणि सनदी अधिकारी यांनी एकत्र काम करायला पाहिजे होतं, त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी काम केलं. पण पवारांच्या गोटातनं पूर्वी बातम्या अशा आल्या होत्या की शेवटी राजकीय नेतृत्वाने आपल्या नेतृत्वाखालीच सगळं काम केलं पाहिजे, म्हणजे प्रशासकांना आपले आदेश त्यांनी पाळले पाहिजेत, ते त्यांना वरचढ होऊ देता कामा नये असंही पवारांनी पूर्वी सांगितल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतु आता करोनाचं संकट गेल्यानंतर, कमी झाल्यानंतर अन्य प्रश्नांकडे लक्ष वेधता येईल, प्रशासन कशा प्रकारे चाललं पाहिजे याचाही विचार करता येईल. आणि इथे मला सांगायला पाहिजे की यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक होते, वसंतदादा पाटील होते किंवा शरद पवार होते, त्यावेळी राज्यकर्ते आणि प्रशासक यांचं काम खूप चांगल्या प्रकारे सौहार्दाचं नातं होतं. अंतुले यांच्या काळामध्ये काय झालं होतं की अंतुलेंनी अनेक वेळा जाहीर पद्धतीने सुद्धा काही अधिकाऱ्यांचा पाणउतारा केला होता आणि त्यावेळी जे कडक अधिकारी होते, जे प्रामाणिक सचोटीचे अधिकारी होते, त्यांनी अंतुलेंना त्यावेळी विरोध सुद्धा केलेला होता. परंतु अंतुले हे
कठोर प्रशासक असल्यामुळे, कठोर राज्यकर्ते असल्यामुळे ते अत्यंत कडकपणे आपल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याबद्दल प्रसिद्ध होते. पण त्याचवेळी प्रशासकांना त्यांनी अनेक वेळा दुखावलं होतं, हाही भाग आहे. शरद पवार, यशवंतराव यांचे तुम्ही जर अनुभव बघितले असतील, त्यावेळेचे सनदी अधिकारी अनेकदा या अधिकाऱ्यांना मी भेटलेलो आहे. आता शरद काळे साहेब आणि शरद पवार, शरद उपासनी आणि शरद पवार यांचे संबंध किती चांगले होते. आनंद भडकमकर होते, शरद केळकर होते, कितीतरी चांगले अधिकारी होते आणि ज्यांच्याबरोबर शरद पवार यांनी काम केले. यशवंतराव चव्हाणांच्या काळात सुद्धा आपल्याला माहिती आहे की सगो बर्व्यांसारखे लोक होते, जे पुढे राजकारणात सुद्धा आले. पण सनदी अधिकाऱ्यांशी सहकार्याने सलोख्याचे संबंध ठेवून आणि तरीसुद्धा आपला डॉमिनन्स ठेवून काम करता येऊ शकतं, हे या लोकांनी दाखवलं. आणि उद्धव ठाकरे भविष्यामध्ये अशा प्रकारचं काम करून दाखवतील असं मला वाटतं. परंतु या सगळ्या मुलाखतीचा जर आपण निष्कर्ष काढला तर तो असा आहे की शरद पवार यांनी भाजपला ठामपणे विरोध केलेला आहे. त्यांनी असंच बजावलेलं आहे की 5 वर्ष हे आमचं सरकार राहणार आहे, ते स्थिर सरकार असेल आमचं. त्यामुळे तुम्ही स्वप्न बघू नका, मनातल्या मनात मांडे खाऊ नका. ही जी काही तुम्ही 3 चाकी रिक्षा म्हणा, टेम्पो म्हणा, जे काही म्हणा, ते व्यवस्थित चालणार आहे. त्यामुळे तुम्हाला विरोधातच बसायला लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजपबरोबर जाणार नाही. शिवसेना सुद्धा आमच्याबरोबर आहे. याचा अर्थ शिवसेना सुद्धा भविष्यामध्ये भाजपबरोबर जाण्याची शक्यता नाही. हे एक प्रकारे थेटपणे असे प्रश्नोत्तर झाली नाहीत, पण हेच याच्यामधून सूचित झालं. आणि त्याचवेळी असंही सांगण्यात आलं की यापुढे मोदी सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये देशव्यापी समर्थ पर्याय देण्यासाठी चर्चा सुरू आहेत. या चर्चांना चांगलं स्वरूप देण्यामध्ये, ठोस स्वरूप देण्यामध्ये मी भूमिका बजावणार आहे असं शरद पवारांनी सांगितलं. आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुलायम सिंग यादव आता राजकारणात सक्रिय नाही आहेत. लालू प्रसाद यादव हे सुद्धा आता तुरुंगात आहेत. त्यामुळे अशा वेळी जे राजकारणात अजूनही सक्रिय आहेत, जे राज्यसभेचे सदस्य आहेत, असे शरद पवार हे याबाबत पुढाकार घेऊ शकतात. शिवसेनेच्या वतीने संजय राऊत असतील, बाकी त्यांचे अरविंद सावंत असतील, हे सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. आणि त्यामुळे शिवसेनेने सुद्धा एक प्रकारे आपली लाईन दाखवलेली आहे की आम्ही आता यापुढे भाजपबरोबर जाणार नाही, राष्ट्रवादी भाजपबरोबर जाणार नाही. आणि त्यामुळे मोदी सरकारला समर्थ पर्याय देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामधून कदाचित सुरुवात होऊ शकेल. सुरुवात तर इथे सरकार स्थापन करून झालीच आहे, पण महाराष्ट्र याच्यामध्ये देशाला नेतृत्व, विरोधी पक्षांचं नेतृत्व म्हणून देऊ शकतो, हे शरद पवार यांनी सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ संपवताना मी एवढंच सांगतो की ज्या वेळी मी शरद पवारांवर ती टीका केलेली आहे ती विसरून, ज्यावेळी मी शरद पवार यांच्या काही ज्या गोष्टी मला पटल्या त्या सांगितल्या, त्यावेळी मी पवार किंवा राष्ट्रवादीच्या बाजूने बोलतो आहे म्हणून माझ्यावरती टीका केली जाते. जर मी पवारांवर टीका केली तर बघा कसं तुम्ही चांगलं करताय म्हणून माझं कौतुकही केलं जातं. त्यामुळे राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, सोनिया गांधी असतील, कुठलाही पक्ष असेल, भाजपसुद्धा असेल, त्यांचं जेव्हा चांगलं काम असेल, मी कालच व्हिडिओमध्ये सांगितलं की फडणवीस जेव्हा बाहेर फिरत आहेत, लोकांमध्ये काम करतायत, लोकांची गाऱ्हाणी समजून घेत आहेत, ही चांगली गोष्ट करतायत ते. आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर केलेली टीका मला योग्य वाटत नाही असंही मी सांगितलेलं आहे. पण हे सोयीस्करपणे विसरून लोकांवरती शिक्के मारण्याची सवय आहे. आणि ट्रोल आर्मी जे समाज माध्यमामध्ये आहे, ती ट्रोल आर्मी तुमच्यावरती कशा प्रकारची टीका करते हे सगळ्या अनेक नेत्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. मला आता दर आठवड्याला हा अनुभव येतो आहे, माझ्या लेखांच्या वेळीसुद्धा मला हा अनुभव येतो आहे. पण ही टीका जी असेल, जी पूर्वग्रह दूषित असेल, जी अतिशय विषारी पद्धतीची असेल, द्वेषपूर्ण असेल, त्या टीकेला मी घाबरत नाही. मी मला जे पटेल तेच बोलतो हे मला ओळखणारे लोक जाणतात. त्यामुळे माझ्या या कुठल्याही टीकेमुळे मी अजिबात नाउमेद न होता मला हवं ते, जे मला योग्य वाटेल त्याचाच पुरस्कार करणार. आणि पुन्हा सांगतो की जी सेक्युलर मूल्ये आहेत, लोकशाहीवादी मूल्ये आहेत, घटनेला मानणारी मूल्ये आहेत, त्याच मूल्यांच्या बाजूने मी ठामपणे उभा आहे.
त्याच मूल्यांचा मी आग्रह धरणार. जे त्या मूल्यांसाठी झगडत असतील त्यांच्या बाजूने सुद्धा मी बोलणार. आणि जे या समाजामध्ये विद्वेष पसरवत आहेत, भांडणं लावून देत आहेत जाती धर्मामध्ये, त्यांच्या विरोधी बोलत राहणार. मग तटस्थतेच्या नावाखाली मी कच खाऊ भूमिका घेत आलो नाही. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे जी माझी भूमिका आहे ती ठाम आहे आणि ठाम याच्या पुढेही असेल. एवढं बोलतो मी. आणि आज ही पवारांची जी मुलाखत आहे, आजची मुलाखत अतिशय रंगतदार झाली, चांगली झाली. आणि त्यामुळे राजकारणाचा एक नवा अध्याय महाराष्ट्रात आणि देशात सुरू होऊ शकतो. मला माहीत नाही याच्या पुढे पावलं कशी टाकतात त्याच्यावरती अवलंबून आहे असं मी सांगतो. आणि म्हणूनच सांगतो की ही मुलाखत जी आहे त्यामुळे अनेकांना त्रास होईल, अनेक जण अस्वस्थ आहेत, त्यांची अस्वस्थता वाढेल, त्यांची वेदना वाढेल. आणि म्हणून एकच शरत, अनेकांना दर्द म्हणजे अनेकांना वेदना असं मी म्हणतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.